नमस्कार मित्रांनो, मसवड सिद्धनाथाच्या नावाने चांग भलं. आज मी मसवड सिद्धनाथ यात्रेनिमित्त मसवडला आलो आहे. मसवड म्हणजे जिल्हा सातारा, तालुका मानमध्ये मसवड ही पडते यात्रा. लाखो भाविक ह्या यात्रेला येतात. हा सर्व समाजाचा देव असून सर्व समाजाचे देव ह्या पब्लिक ह्या यात्रेमध्ये उपस्थित असतात. तर हा देव सर्व लोकांना पावतो. त्यामुळे या ठिकाणी सर्व लोक नवस करतात. ज्यांना मूलबाळ होत नसेल ती लोक म्हणतात मला मुलगा हो दे. त्याच्यानंतर गुलाल खोबऱ्यात झुकून यात्रेवरती रथावरती गुलाल व खोबरे उधळण करीन. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे नवस करतात आणि तेवढ्या पद्धतीचे गुलाल आणि खोबरे उधळण करतात. आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये या यात्रेची मिरवणूक निघते. रथ सकाळी 12 वाजल्यापासून मंदिरातून बाहेर पडतो. पूर्ण गावाला मिरवणूक देत संध्याकाळी 12 वाजता परत नंतरनं मंदिरात रिटर्न जातो. तर हा देव सर्वांना नवसाला पावतो. यासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात. सर्वांचे वेगवेगळे प्रॉब्लेम राहतात. मुलाचा आहे किंवा याचाच आहे असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीचा नवस करतात लोक. आणि बऱ्याच लोकांना हा कुलदैवत म्हणून देव आहे. तर हा शंकर भगवंताचा दुसरा अवतार आहे मसवड सिद्धनाथ. त्यामुळे ही यात्रा कमीत कमी लगातार 5 दिवस चालू असते. तर त्याच्यानंतर ना अशा पद्धतीचा समजा गुलाल खोबऱ्यामध्ये नवस फेडत असतात लोक. आणि ही बघा गुलाल असा यात्रेवरती उधळला जातो. भाविक सगळे आनंदी पद्धतीने आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर वाटलं तर या ठिकाणी नवस बोलायचं आहे तर नवसाचे पैसे डॉक्टरगत तुरंत द्यायचे नाहीत. जर समजा तुम्हाला देव प्रसन्न झाला तर त्याच्यानंतर हा गुलाल खोबऱ्यात त्या मुलाचं वजन करून त्या रथावरती गुलाल खोबऱ्याची उधळण करणं आहे. त्याच्यानंतर नवस फिटतो. तर हा देव भरपूर फेमस आहे. तर ढोल ताशाच्या गजरामध्ये ह्या देवाची मिरवणूक काढल्या जाते. तर छान यात्रेमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटतं. तर सर्वात भारी या ठिकाणी जसे सातारचे कंदीपेढे आहेत तसंच या ठिकाणचे जिलेबी भरपूर फेमस आहे. तर ही हॉटेल जी आहेत मसवड सिद्धनाथ झाल्यानंतर वगैरे ठिकाणी फिरतात. नंतर याच्यानंतर आमच्या पुष्यगाव या ठिकाणी इथली हॉटेल येतात. तर इथली जी टेस्ट आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. तर मी टेस्ट केली, छान वाटली. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणची जिलेबी वगैरे खाल्ली आहे त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की बाबा या ठिकाणची टेस्ट कशी आहे जिलेबीची. तर मला तर या ठिकाणी येऊन